नमस्कार, स्वागत आहे तुमचं सरकारी नोकरी पत्रक या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जाहिरात बघणार आहोत। पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ही जाहिरात आलेली आहे। तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये ग्रॅज्युएशन केलेलं असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता। भरपूर जागा आलेल्या आहेत, कॅटेगरी वाईज सुद्धा भरपूर जागा आहेत। तुमच्यासाठी ही जाहिरात महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे। आता आपण आजची जाहिरात बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली जाहिरात आहे, रिक्रुटमेंट ऑफ प्रोबेशनरी ऑफिसर्स। ठीक आहे, तर प्रोबेशनरी ऑफिसर नावाची पोस्ट आहे आणि यासाठी ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। ॲडव्हर्टाइजमेंट बघा स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत आलेली आहे आणि 24 तारखेला फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या महिन्याच्या 14 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। म्हणजे 14 जुलैपर्यंत फॉर्म भरण्याची जी आहे लास्ट डेट तुम्हाला मिळालेली आहे। ठीक आहे, इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, 24 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या महिन्याच्या 14 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि फीस भरण्याची लास्ट डेट सुद्धा सेम आहे, 24 ते 14 तारीख तुम्ही फीस भरू शकता। ओके, कॉल लेटर बघा तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये जुलै महिना, ओके जुलै महिना तिसरा किंवा चौथा आठवडा 2025। ठीक आहे, तर हॉल तिकीट तुमच्या जुलै महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये रिलीज होणार आहेत आणि एक्झाम बघा जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये तुमची एक्झाम राहणार आहे। ठीक आहे, जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये तुमची एक्झाम राहणार आहे। जर तिसऱ्या आठवड्यामध्ये तुमचे हॉल तिकीट आले तर तुमची परीक्षा जुलै महिन्यात राहणार आणि जर चौथ्या आठवड्यामध्ये तुमचे हॉल तिकीट आले तर तुमची एक्झाम ऑगस्ट महिन्यामध्ये राहणार आहे। ठीक आहे, आता समोर बघा जागा बघा विद्यार्थी मित्रांनो, वॅकन्सीज किती आहेत तर टोटल वॅकन्सीज आहेत बघा 541। ओके, कॅटेगरी वाईज वॅकन्सीज तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता। ठीक आहे, परंतु टोटल जागा आहेत 541। ठीक आहे, 500 जागा आलेल्या आहेत नवीन, ओके रेग्युलर आणि बॅकलॉग आहेत 41। अशा प्रकारे 541 जागा यांनी दिलेल्या आहेत। PWBD विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांच्या जागा स्वतः तुम्ही बघून घेऊ शकता। आता समोर बघा एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघा विद्यार्थी मित्रांनो, एज लिमिट तुम्हाला मी आधी सांगून देतो। एज लिमिट आहे 21 वर्षे मिनिमम आणि 30 वर्षे मॅक्झिमम, म्हणजेच 21 ते 30 वर्षापर्यंतचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। यामध्ये कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना एज रिलॅक्सेशनसुद्धा मिळणार आहे, म्हणजेच OBC विद्यार्थ्यांना 3 वर्षाचं आणि SC/ST विद्यार्थ्यांना 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे। PWBD विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅटेगरीनुसार एज रिलॅक्सेशन मिळत असते, ते तुम्ही स्वतः इथे बघून घेऊ शकता आणि एक्स सर्व्हिसमेन जे विद्यार्थी आहेत त्यांना 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे। ठीक आहे, आता बघा विद्यार्थी मित्रांनो इसेन्शियल क्वालिफिकेशन मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे, ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी। ठीक आहे, म्हणजेच बघा डिग्री तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। तुम्हाला त्यामध्ये पर्सेंटेजसुद्धा त्यांनी मागितलेले नाही की 60% पाहिजे किंवा 65% पाहिजे असं वगैरे काही नाही। तुमच्याकडे डिग्री तुमची कंप्लीट असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता। याशिवाय बघा जे लास्ट इयरचे विद्यार्थी आहेत, लास्ट इयरचे विद्यार्थीसुद्धा फॉर्म भरू शकतात। ओके, आता बघा विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन प्रोसिजर तुमची काय राहणार आहे। सिलेक्शन प्रोसिजरमध्ये तुमची बघा 3 फेज तुमची एक्झाम होणार आहे। 3 फेजमध्ये तुमची प्रिलिमिनरी एक्झामिनेशन होणार आहे, त्यानंतर बघा इथे लिहून असेल हे बघा तुमची मेन्स होणार आहे। ठीक आहे, आणि त्यानंतर इथे लिहून असेल हे बघा तुमची सायको टेस्ट तुमची होणार आहे। अशा प्रकारे 3 परीक्षा तुमच्या होणार आहेत। ठीक आहे, यामध्ये बघा परीक्षा खूप जास्त काही कठीण नसतात। तुम्हाला असं वाटू शकते की 3 परीक्षा आहेत तर खूप जास्त कठीण असतील, तर बघा असं काहीही नसते। नेहमीचेच विषय तुम्हाला इथे बघा यांनी दिलेले आहेत। उदाहरणार्थ बघा प्रिलिमिनरीच्या आपण आधी बघून घेऊया। प्रिलिम परीक्षेमध्ये बघा फक्त 3 विषय आहेत। ओके, इंग्रजी आहे, ओके मॅथ आहे आणि रिझनिंग आहे। GK किंवा GS प्रिलिममध्ये तुम्हाला राहणार नाही। ओके, GK GS नाही आणि इतर कुठलीही लँग्वेज तुम्हाला नाही। तुम्हाला फक्त 3 विषय आहेत, इंग्रजी, मॅथ आणि रिझनिंग। आणि इंग्रजीवर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत 40, मॅथ आणि रिझनिंगवर तुम्हाला अनुक्रमे 30 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत। अशा प्रकारे 100 प्रश्नांचा तुमचा पेपर राहणार आहे
आणि प्रत्येक प्रश्नावर 1 गुण राहणार आहे। अशा प्रकारे 100 गुणांची तुमची परीक्षा होणार आहे। प्रत्येक सेक्शनवर म्हणजे प्रत्येक विषयाला तुम्हाला 20-20 मिनिटे मिळत असतात। म्हणजेच 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इंग्रजीचे 40 प्रश्न सॉल्व करायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला आणखी 20 मिनिटे मिळतील आणि त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला गणिताचे 30 प्रश्न सॉल्व करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला आणखी 20 मिनिटे मिळतील। त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला रिझनिंगचे 30 प्रश्न सॉल्व करायचे आहेत। ठीक आहे, एकदा 20 मिनिटे संपली तर त्या विषयाचा तुमचा जो वेळ असतो तो नेहमीकरिता संपलेला असतो। त्यानंतर तुम्ही त्या प्रश्नांकडे त्या विषयाकडे तुम्ही पुन्हा येऊ शकत नाही। ओके, अशा प्रकारे 1 तासाचा तुमचा पेपर राहणार आहे। आणखी एक महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे यामध्ये तुमचे 0.25 मार्क तुमचे डिडक्ट होणार आहेत चुकीच्या प्रश्नांवर, म्हणजेच 1/4 यामध्ये निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे प्रिलिम आणि मेन्स दोनही परीक्षांमध्ये। ओके, आता बघा मेन्समध्ये काय राहणार आहे। इथे बघा पहिला विषय आहे रिझनिंग आणि बघा कम्प्युटर ॲप्टिट्यूड, सेकंड आहे डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, थर्ड आहे GK इकॉनॉमी आणि बँकिंग नॉलेज आणि फोर्थ विषय आहे इंग्रजी। ओके, प्रश्न रिझनिंगसाठी आहे 40, डेटा ॲनालिसिससाठी आहे 30, GKसाठी आहेत 60 आणि इंग्रजीसाठी आहेत 40। अशा प्रकारे 170 प्रश्न तुम्हाला मेन्समध्ये विचारले जाणार आणि प्रत्येक विषयावर बघा 60-60 मार्क आहेत। इंग्रजी सोडून इंग्रजीवर तुम्हाला फक्त 20 मार्क मिळतील आणि अशा प्रकारे 200 गुणांची तुमची परीक्षा होणार आहे आणि 3 तासांचा तुमचा पेपर होणार आहे। स्लॉट तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता, कोणत्या विषयासाठी किती मिनिटे तुम्हाला मिळालेली आहेत हे तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता। अशा प्रकारे 3 तासांमध्ये तुम्हाला 170 प्रश्न सॉल्व करायचे आहेत आणि 200 गुणांचा तुमचा पेपर राहणार आहे। ओके, आणि याच परीक्षेमध्ये म्हणजे मेन्समध्येच बघा एक डिस्क्रिप्टिव्ह पेपरसुद्धा राहणार आहे जो खूप जास्त काही कठीण नसतो। ओके, सिंपल पेपर असतो। यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील आणि पहिला प्रश्न असेल तुम्हाला ईमेल रायटिंग असेल, त्यानंतर एक बघा रिपोर्ट रायटिंग तुम्हाला असेल आणि त्यानंतर सिच्युएशन ॲनालिसिस किंवा प्रिसाइज रायटिंग यापैकी एक प्रश्न तुम्हाला सॉल्व करावा लागतो। अशा प्रकारे तुम्हाला 3 प्रश्न सॉल्व करावे लागतात। ठीक आहे, एक ईमेल असेल, एक रिपोर्ट असेल आणि सिच्युएशनल ॲनालिसिस आणि प्रिसाइज रायटिंगपैकी या 2 पैकी एक प्रश्न, अशा प्रकारे 3 प्रश्न आणि या 3 प्रश्नांवर तुम्हाला 50 गुण। अशा प्रकारे संपूर्ण परीक्षा तुमची 250 गुणांची तुमची संपूर्ण परीक्षा होणार आहे आणि तुम्हाला बघा 3.5 तास यासाठी मिळणार आहे। म्हणजे 30 मिनिटे हा सेपरेट पेपर आहे तुमचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर, म्हणजे तुम्हाला बघा 30 मिनिटे यासाठी मिळणार आहे। ओके, पहिले 3 तास, त्यानंतर अर्धा तास, 3.5 तास, अशा प्रकारे तुमचे 2 पेपर्स मेन्समध्ये होणार आहे। ठीक आहे, आता बघा समोर पेनल्टी बघा, पेनल्टी मी तुम्हाला सांगितलेली आहे 0.25 मार्क मी तुम्हाला सांगितलेले आहे। त्यानंतर तुमच्या फेज 3 होणार आहे। फेज 3 म्हणजे फेज 3 मध्ये तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे 30 गुण आणि ग्रुप एक्सरसाइज होणार आहे 20 गुण। अशा प्रकारे 50 गुणांची तुमची परीक्षा होणार आहे आणि तुमची मेन्स आणि तिसरा फेज म्हणजे सायको टेस्ट। ओके, या दोघांचे मार्क पकडून तुमच्या अंतिम कट ऑफ लागणार आहे। ठीक आहे, प्रिलिमचे मार्क अंतिम कट ऑफमध्ये पकडले जाणार नाही। अंतिम परीक्षेमध्ये मेन्स आणि सायको या 2 परीक्षांचे मार्क पकडून तुमच्या जे आहे ते लोक कट ऑफ लावतील। ओके, आणि बघा तुमचा जो कट ऑफ लागणार आहे फायनल कट ऑफ 100 मार्कांपैकी लागणार आहे आणि जे तुमचे 250 मार्कांचा जो मेन्स पेपर झालेला आहे, ओके, 250 मार्कांचे जो हे झालेला आहे मेन्स ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह, त्याला बघा 75 मार्क पकडतील आणि जे तुमचे थर्ड पेपर झालेला आहे थर्ड म्हणजे जो सायको टेस्ट आहे, सायको टेस्टचे जे 50 मार्क आहेत ते तुम्हाला बघा 25 मार्क पकडून अशा प्रकारे 300 मार्कांचे ते लोक 100 मार्क करतील आणि तुमच्या त्यापैकी ते लोक कट ऑफ लावतील। ओके, तुम्हाला ज्याप्रमाणे मार्क पडलेले आहे कन्वर्ट करून ते लोक नॉर्मलाइज करून ते लोक कट ऑफ लावतील। ओके, तर हे बघा नॉर्मलाइज मार्क्स ते अशा प्रकारे देणार आहेत। ठीक आहे, आता समोर बघा एक्झामिनेशन फीज बघा 750 रुपये तुम्हाला एक्झाम फीस भरायची आहे। जर तुम्ही OBC असाल, EWS असाल किंवा ओपन कॅटेगरीचे तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला 750 रुपये फीस भरायची आहे, महिला आणि पुरुष दोघांनाही। ओके, OBC, EWS, ओपन कॅटेगरी, महिला आणि पुरुष दोघांनाही 750 रुपये फीस भरायची आहे आणि SC, ST आणि दिव्यांग विद्यार्थी या विद्यार्थ्यांना कुठलीही फीस भरायची नाही। ओके, महिला आणि पुरुष दोघांनाही। ठीक आहे, मला असं वाटते की तुम्हाला हे समजलेलं असेल। आता समोर बघा
आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्ये बघा, महाराष्ट्रामध्ये हे तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता बघा. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, मुंबई किंवा ठाणे किंवा नवी मुंबई किंवा MMR. ओके, तर हे तुम्हाला एवढे सेंटर तुम्हाला इथे मिळणार आहेत. ठीक आहे. तर आणि बघा हे आहे प्रिलिम. ओके, मेनसाठी सुद्धा तुम्हाला राज्याबाहेर जाण्याची काही गरज नाही. मेनसाठी सुद्धा बघा छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, मुंबई किंवा ठाणे किंवा नवी मुंबई किंवा MMR हे सेंटर तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजेच मेन्ससाठी सुद्धा तुम्हाला आपल्या राज्याबाहेर जाण्याची काही गरज नाही. जवळपासच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला मेन्सचे सुद्धा सेंटर मिळून जाणार आहे. ठीक आहे. आता समोर बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते की मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. माझ्या हातून जर काही माहिती सुटलेली असेल तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. माझ्या हातून जर बोलण्यामध्ये काही चूक झालेली असेल, काही माहिती देण्यामध्ये काही चूक झालेली असेल, ते सुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. याची PDF तुम्हाला मिळून जाणार आहे. याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. आणि तिथेच बघा क्लिक करून आपलं टेलिग्राम चॅनल आणि WhatsApp चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्ही मला प्रश्न विचारू शकता किंवा तुमच्या शंका आणि तुमच्या ज्या शंका असतील काही ते सुद्धा तुम्ही तिथे मला विचारू शकता. ओके, तुम्ही आपलं टेलिग्राम आणि WhatsApp चॅनल जॉईन करून घ्यायला पाहिजे. तिथे तुमचा खूप जास्त फायदा होणार आहे. ओके, आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.